आज तर पडता पडता वाचले. हॅलो गाय, वेलकम टू आर माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत उरणचे झरे बघायला. आणि उरणमध्ये कुठेच फिरण्यासारखं स्पॉट नाही पिरवाडशिवाय. तर आम्ही हे स्पॉट आहे आमच्या घराजवळच आहे, तिथे झरे आहेत, तिथं आम्ही चाललो आहे बघायला. आणि हे मला माझी फॅमिली पण सोबत आहे, माझी सासू सोबत आहे, नेबर्स सोबत आहेत आणि माझी एक फ्रेंड सोबत आहे. तर आम्ही चाललो आहे झरे बघायला आणि झरे खूप सारे आहेत तिथं. तर आम्ही तिथे जाऊन कोणते कोणते झरे पाहतोय हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आज न्यूज आलती की आज कुठे बाहेर जाऊ नका, खूप पाऊस पडणार आहे. तरी पण आम्ही झरे बघायला चाललो आहे. चला तर बघूया पुढे काय होत आहे. पाय रुतय नुसता. अरे कोणतरी आलाय इथं, आवाज येते ना. मस्त वाटते. काय धुवायला लागली, सगळी माती गेली. या दोघी आल्या ना सोबत, चटॅक करून करून आल्या तो माझ्याकडून असा काढायला लागला. तुम्ही ते लाव नाही क्लिप तो निघला असं का. पायाचं काढायचं तरी आता हिंदी आहे ना. किती मस्त वा, मस्त मस्त यार. ओ माय गॉड, किती पाणी थंड होतं ते. आणि त्याच्यामुळे मी पहिल्यांदा डायरेक्टली गेले नाही. नेचर एवढं छान होतं की मला तिथून निघायची इच्छाच होत नव्हती. कुठना हॅलो गाईज, तर आम्ही भिजायला आलो होतो झऱ्याखाली. तर तिथं भिजता भिजता हे लोक माझ्यासोबत आले, ते भाजी शोधायला लागले. ते बघा कोणती भाजी शोधतोय आम्ही. रानटी भाजी खातो की कोणती भाजी आहे ती तुम्हाला दाखवते मी आता या पुढे. चालूच आहे पण तुम्ही हाणता कधी. मला तर एवढे छान झरे पाहून 3-4 झरे मी फिरले तिथे जाऊन. आम्ही भाजी शोधली पण आम्हाला भाजी भेटलीच नाही. तिथं आम्ही भाजी शोधण्याचा प्रयत्न केला आणि पावसामुळे माझा कॅमेरा वरती पाणी पडल्यामुळे मला कॅमेरा काढता नाही आला जास्त, म्हणून मी जास्त टेक काढू शकले नाही. मी पावसामुळे जास्त माझा मोबाईल भिजवू शकले नाही, कारण की मोबाईल खराब झाला असता. थोडा भिजवला मी तरी पण मी जास्त बाहेर काढला नाही. मग नंतर माझं स्टोरेज पण फुल झाला म्हणून मला अजून व्हिडिओ काढायला नाही जमलं. पण मी नेक्स्ट टाईम जाईन तर मी तुम्हाला पूर्ण व्लॉग देईन. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.